च्या ज्या प्रक्रिया चालू आहेत त्याच्यासाठी आपण मदतकारक अशी भूमिका घेणं, जिथे अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात त्याच्या संदर्भात तुमचा आणि माझा सगळा आवाज एकत्रित करून तो व्यवस्थेपर्यंत पोहोचवणं, हे जर करायचं असेल तर आपण या माध्यमाकडे पाहण्याचा पारंपरिक उथळ असा दृष्टिकोन पहिल्यांदा बंद करायला पाहिजे. मी 2 महिन्यापासून पाहतोय की बरेच वेळेला मी आव्हान केलेलं असतं की हा जो विषय आहे हा तुमच्यात तरी शेअर करा, तुमच्यात तरी प्रतिक्रिया व्यक्त करा. मान नाही इथे पाण्यामध्ये प्राण्यांनी स्पर्श केला तरी चालतो, पण माणसांचा स्पर्श चालत नाही. इतक्या वाईट अवस्थेमध्ये आम्ही जगतो आहोत. त्यामुळं आम्हाला देश आहे असं मी काही म्हणू शकत नाहीये. आता 1931ला जे त्यांनी विधान केलं होतं की आम्हाला देश नाहीये, असंच विधान त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये एकदा केलं होतं. स्वातंत्र्य मिळण्याची चिन्ह तयार झाली तेव्हा, आणि ते म्हणाले होते की उद्या इंग्रज भारताला स्वातंत्र्य देणार आहे, म्हणजे नेमकं कुणाला देणार आहे? ते जर फक्त हिंदूंनाच मिळणार असेल तर आम्हाला त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही आणि त्या स्वातंत्र्याचं देणं घेणं नाही आहे, कारण आम्ही भारतात आहोत पण आम्ही हिंदू नाही आहोत. आम्हाला हिंदू धर्मानं काही दिलेलं नाही आहे आणि त्या धर्माचा आपण आता विचार करायचं बंद केलेलं आहे. कोणत्याही अंगाने विचार केला तर आम्ही हिंदू नाही आहोत हे आम्ही सिद्ध करून देऊ शकतो. जर आमचा न विचार करता हे राष्ट्र बनवलं, याला स्वातंत्र्य दिलं, तर कदाचित आम्ही स्वतःला अराष्ट्रीय असं घोषित करू, असा एक गंभीर इशारा दिला होता. तिसरा इशारा त्यांनी राज्यघटनेवर भाषण करताना दिला होता, आणि तो असा होता की एका विचित्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण स्वातंत्र्य मिळवत आहोत, लोकशाही मिळवत आहोत. हे स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकायची असेल तर ह्या समाजातली विषमता, जात व्यवस्था विषमता, वर्ग विषमता, सांस्कृतिक विषमता, धार्मिक विषमता ह्या तातडीनं संपवायला पाहिजेत. कारण अशा विषमता घेऊन कोणतेही राष्ट्र उभा राहू शकत नाही आणि कोणतीही लोकशाही स्थिर राहू शकत नाही. त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की ह्या विषमतेचा जो पाया बनलेला आहे तो आपण लवकरात लवकर नष्ट करायला पाहिजे, हा त्याने इशारा दिला होता. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 16 ऑगस्टलाच मुंबईमध्ये डाव्यांनी एक मोठा मोर्चा काढला आणि घोषणा दिली, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. पुढे पॅन्थर जन्माला आली आणि पॅन्थरच्या काळात तरण्याबांड, सळसळत्या रक्ताच्या, गरम रक्ताच्या पोराने काही कविता लिहिल्या आणि ते एक संदेश देत होते की ह्या स्वातंत्र्यामध्ये आमची अस्पृश्यता संपत नाही आहे, आमच्यावरचा अन्याय संपत नाही आहे, म्हणून आम्ही हे स्वातंत्र्य नाकारतो, अशी कविता. स्वातंत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे, अशी कविता. ह्या तिरंग्याचा आणि आमचा काय संबंध आहे, अशी कविता. आणि स्वातंत्र्याच्या दिवशी काळ्या फिती लावून एकत्र येण्याची कृती सुद्धा ह्या काळामध्ये झाली. आपण वाट पाहत होतो की स्वातंत्र्य जसं तरणबांड होईल, ज्येष्ठ होईल, तसं लोकशाहीचा पाया गच्च करण्यासाठी इथल्या विषमतेला धक्के बसतील किंवा दिले जातील. प्रत्यक्षात तसं घडलं नाही. हे गेल्या 15 दिवसात घडलेल्या 2 अतिशय गंभीर घटनावरून आपल्या लक्षात येतं. पहिली घटना घडली MP मध्ये, जिथे BJPचं राज्य आहे. तिथे एका शुक्ल नावाच्या BJPच्या कार्यकर्त्याने कोणत्या तरी क्षुल्लक कारणावरून एका अस्पृश्यावर लघवी केली. विशेष म्हणजे ह्याचं व्हिडिओ शूटिंग झालं, YouTube चॅनलवर ते व्हायरल करण्यात आलं आणि जणू काही आम्ही एक महापराक्रम केलेला आहोत. आणि लघवी करायच्या वेळेला जी माणसं होते ते सांगत होते की ह्याच्यात गैर काय आहे, अस्पृश्याला असंच करायला पाहिजे, ते निचले जातीवाले आहेत, त्यांच्याशी असंच वागायचं अशी आपली परंपरा आहे. म्हणजे एका अस्पृश्यावर लघवी करत असताना यापैकी कुणालाही अपराधीपणाची भावना वाटली नव्हती. आपण एक समाजविरोधी कृत्य करतो आहोत, आपण समाजकंटकासारखं कृत्य करतो आहोत आणि आपण आपल्या देशातल्या लोकशाही, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या तत्वांना धक्का देतो आहोत, तीच नष्ट करतो आहोत, असं काही कुणाला वाटलं नाही.
जेव्हा या प्रकरणाचा फार प्रचार झाला तेव्हा मुख्यमंत्र्याने, भाजपच्या मुख्यमंत्र्याने त्या अस्पृश्याची भेट घेऊन त्याच्याकडे माफी मागितली आणि त्याचे पाय धुतले. आता हे प्रतिकात्मक आहे, ह्याच्यात मूळ प्रश्नावर उत्तर नाही आहे. असंच पाय धुण्याचा कार्यक्रम देशाच्या पंतप्रधानांनी कुंभमेळ्याच्या काळात केला होता. वाल्मिकी समाजातल्या लोकांचे पाय धुतले होते, कुणाच्या घरी जाऊन जेवण केलं होतं, सहभोजन म्हणतो आपण त्याला. इथे सहभोजनाची आवश्यकता नाही आहे, हे पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्या काळात. आम्हाला सहभोजन नको आहे, तर सहज जीवन पाहिजे. जोपर्यंत तुम्ही सहज जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत अशा पाय धुण्याला, अशा पाया पडण्याला, अशा क्षमा याचनेला काही अर्थच राहत नाही. गंमत म्हणजे या गोष्टीनंतर लगेचच उत्तर प्रदेशामध्ये अशी एक गोष्ट घडली की तिथे वीज कार्यालयामध्ये तक्रार घेऊन गेलेल्या एका अस्पृश्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांनी खूप अन्याय केला. खरं म्हणजे तो पण उच्च जातीचाच होता. उच्च जातीचा याचा अर्थ ब्राह्मण एवढाच घेऊ नका, कारण इथल्या अस्पृश्याच्या डोक्यावर, खांद्यावर 5,000 उच्च जाती आहेत तुलनेने त्याला उच्च वाटणाऱ्या, आणि ह्या सगळे त्याच्यावर हल्ला करतात प्रतिष्ठेच्या नावाखाली. कुणाची जात मोठी, कुणाची छोटी, आणि प्रत्येक वरच्या जातीला एक गुलाम आणि अन्याय करण्यासाठी जात पायाखाली लागते. तशी व्यवस्था आपल्याकडे आहे. तर मुद्दा हा, त्या कर्मचाऱ्याने त्याचा प्रश्न तर सोडवलाच नाही, पण तू इतका धाडशी कसा काय झाला? तक्रार अर्ज घेऊन तो ऑफिसमध्ये येतोस, चल तुला शिक्षा देतो म्हणून त्याला त्याने आपली चप्पल चगळ्याला लावली, ती खायला लावली. पुन्हा एकदा देशभर हादरा बसला. हे सगळं घडत असतानाच, हिची चर्चा संपण्यापूर्वीच, अगदी 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशामध्ये सोनभद्र येथे एका पटेल नावाच्या माणसाने एका अस्पृश्यावर पुन्हा लघवी केली. जे 3 आठवड्यातल्या ह्या लघवी करण्याच्या, चप्पल खायला लावण्याच्या ह्या 3 घटना आहेत. एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेशामध्येच तक्रार केल्याच्या कारणावरून आणखीन एकाने चप्पल खायला लावली. मनुष्य नावाचा सुंदर प्राणी, विचार करणारा प्राणी, सामाजिक न्यायाचा विचार करणारा प्राणी, या समाज व्यवस्थेत तो राहणारा प्राणी, त्याचे अजून किती किती पिळवणूक करायची याचं उत्तर कुणाला सापडलेलं नाही. या गंभीर वाटाव्यात अशा घटना अलीकडच्या काळात घडल्या जरी असल्या तरी केंद्र सरकारच्या ऑडिट ब्युरोने, नोंदणी विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, तो 2002ला. आता 2001ला. हे साल जरा लक्षात ठेवायला पाहिजे, कारण 2014 पासून दर 1 तासाला या देशातल्या 2 महिलांच्यावर बलात्कार होतात, दोघांना मारहाण होते. दर तासाला 3 झोपड्या जाळल्या जातात आणि दर 2 तासाला 2 अस्पृश्यांचे कोणत्या ना कोणत्या कारणाने खून होतात 2014 नंतर. आता 2014चा आणि ह्या वाढत्या घटनांचा काही संबंध आहे का? छोट्या पोराला पण कळेल, कारण 2014 नंतर अशी राजवट आलेली आहे की त्यांनी 2 वर्षापूर्वी घोषणा केलेली आहे की 2024 मध्ये भारत हिंदू राष्ट्र होणार आहे. मला तरी धक्काच बसतो, जर हिंदू राष्ट्र झालं तर ह्या अस्पृश्यांचं काय करायचं? बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला कोणता धर्म नाही आहे, आम्ही हिंदू नाही आहोत, हिंदू धर्मात आमचा उद्धार झालेला नाही आहे, आमचे माणुसकी खलास होते, आमचे मानवी मूल्य खलास होतात, आमच्या वाट्याला पुन्हा पुन्हा गुलामी येते. आणि कल्पना करूया हिंदू राष्ट्र होईल की नाही हा नंतरचा भाग आहे. ते म्हणतात तेवढं हे सोपं पण नाही आहे. पण समजा उद्या हिंदू राष्ट्र झाला तर कोणत्या लायकीचं हे राष्ट्र असेल? माणूस माणसावर लघवी करतोय, माणूस आपल्या चपला दुसऱ्याला खायला लावतोय, माणूस थुंकतोय दुसऱ्या माणसावर. जाट पंचायत अस्पृश्य महिलांमधल्या 2 सख्या बहिणींच्यावर जाहीरपणे बलात्कार कसा आरोप देते?
काय स्थान असेल अस्पृश्यांचं, बीसींचं, ओबीसींचं, मायनॉरिटीचं, ह्याचे काही चिन्ह दिसावीत अशी आता परिस्थिती आहे. मी असं म्हणालो होतो की 2001चा जो अहवाल आहे त्या एका वर्षामध्ये मानवतेला कलंक लावतील अशा कोणत्या कोणत्या घडलेल्या आहेत त्याची मी फक्त तुम्हाला जंत्री वाचून दाखवतो. 2020 मध्ये ब्राह्मणांच्यावर टीका केल्याबद्दल एका दलित तरुणाची हत्या करण्यात आली. 2 मगाशी म्हणालो तसं जात पंचायतीने एका अस्पृश्य मुलानं स्पृश्य मुलगी पळवून नेली म्हणून त्याच्या 2 बहिणीवर उघड्या मैदानावर बलात्कार करण्याचा आदेश सवर्णांना दिला. लग्नाच्या वेळेला घोड्यावर बसून मिरवणुका काढल्या म्हणून देशात ठिकठिकाणी अस्पृश्यांना अतिशय वाईट शिक्षा झालेल्या आहेत. कुणाला ठार मारण्याची शिक्षा, कुणाची मिशी कापण्याची शिक्षा, कुणाला बहिष्कृत करण्याची शिक्षा. एवढंच नव्हे तर 2015 मध्ये हे साल लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, साल सांगण्याची तशी काही आवश्यकता नाही. 2015 मध्ये याच मध्य प्रदेशात एका दलित महिलेला नग्न करून तिला स्वतःचीच विष्ठा खायला लावली गर्दीमध्ये. अनेक महिलांच्यावर बलात्कार तर झालेच, पण पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना ठार पण करण्यात आलं. आपल्या देशातल्या सर्व शाळांच्या मध्ये सर्व मुलांना खिचडी देतात, पण खिचडी वाटताना भेदाभेद करणाऱ्या शाळांची संख्या 40,000 आहे. अस्पृश्यांना नंतर खिचडी द्या, त्यांच्यासाठी वेगळं पातेलं घ्या, त्यांना काही सडकी खिचडी द्या, अशा पद्धतीनं होतात. तर ह्या सगळ्या 2000 मधल्या गुन्ह्यांची संख्या आहे 25,455. वेळ मिळाला तर तुम्ही गणित करा. 12 महिन्याला किती, एका महिन्याला किती, आठवड्याला किती, दिवसाला किती, तासाला किती, मिनिटापर्यंत तुम्ही जाऊ शकता. आकडा इथे महत्वाचा नाही आहे, ट्रेंड कुठला चालू आहे हे महत्वाचं आहे. आकडे कदाचित कमी जास्त पण असू शकतील आणि हे नॅशनल क्राईमने दिलेले आकडे आहेत, त्याचा तुम्ही जरा नीट विचार करायला पाहिजे. हे तिकडेच घडलं असं नाही, तर कर्नाटकात सुद्धा बीजेपीचं सरकार असताना 2 अस्पृश्यांच्यावर जे दाद मागायला पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्यांच्यावरच पोलिसांनी लघवी केलेली आहे. हे बाबासाहेबांच्या काळात पण घडत होतं. जात पात तोड मंडळाला त्यांनी जे लेखी भाषण लिहिलं आणि त्याचं पुढे पुस्तक आलं, त्यात सुद्धा बाबासाहेबांनी किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे अस्पृश्यांच्यावर हल्ले होतात, त्यांची पिळवणूक होते, त्यांची मानहानी होते आणि त्यांनी मानच वर करण्याची व्यवस्था राहणार नाही असे डावपेच वरच्या वर्गाकडून लढवले जातात. आम्हाला असं वाटत होतं स्वातंत्र्याची 75वी साजरी करताना तरी हे संपेल. आम्हाला असं वाटत होतं प्रियांबल जोरजोरात आवाज काढून वाचताना तरी हे बंद होईल. आम्हाला असं वाटत होतं शाळेत गेल्यानंतर भारत माझा देश आहे हे प्रतिज्ञा वाचताना तरी हे बंद होईल. मला वाटतं हा देश, हा समाज जणू काही दुभंगलेला आहे. तो दिसतो एक, असतो एक आणि करतो तिसरंच. हे जे दुभंगलेपण आहे हे गेल्या काही वर्षात अस्पृश्य, महिला, ओबीसी, आदिवासी यांच्या मुळावर उठल्यासारखं जणू काहीतरी करत आहे. ते बंद कसं होणार आहे? खैरलांजी सारखी गंभीर घटना आठवा, नामांतरांच्या नंतर झालेल्या दंगली आठवा, अगदी गेल्या महिन्यातच औरंगाबाद जवळ मराठवाड्यात एका दलित तरुणांचा खून कसा झाला आठवा. मला तरी प्रत्येक वेळेला असं वाटत होतं भाबडेपणाने कदाचित ही शेवटची घटना असेल, पण दुर्दैवानं ही कोणत्या तरी लांब पल्ल्याच्या गोष्टीचा प्रारंभ बिंदू आहे असं वाटायला लागलं. खूप गोष्टी होतात, खूप गुन्हे पण दाखल होतात, पण अस्पृश्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे गुन्हे कोर्टात सिद्ध होण्याचं प्रमाण सुद्धा 4-5% पुढे नाहीये. एवढ्या अट्रॉसिटी दाखल होतात, त्यात खऱ्या असतील खोट्या असतील, पण सिद्ध होण्याचं प्रमाण काय? मध्ये साक्षीदार फुटण्याचं प्रमाण काय?
मध्येच आरोपीवर दबाव आणून त्याला फोडण्याचं प्रमाण काय? हे प्रमाण इतकं मोठं आहे की ते पाहून असं वाटायला लागतं की इथली कायदा आणि सुव्यवस्था जशी राज्यघटनेनुसार चालते तसं कुठली तरी एक अदृश्य शक्ती सुद्धा ती चालवत असावी. ह्या जात पंचायती काय सांगतात वरिष्ठांच्या, ह्या न्याय पंचायती काय सांगतात, आणि किती क्रूर प्रकारचे आदिम काळात खपावेत अशा प्रकारच्या शिक्षा देतात. जे उघड्या मैदानावर अस्पृश्य मुलींच्यावर बलात्कार करा असं न्याय देणारी जात पंचायतच सांगते. आणि होतं काय पुढे? पूर्वी तर मंत्री भेटायला जायचे, अजून काहीतरी व्हायचं, शिष्टमंडळ जायची, शांतता मिरवणुका निघायच्या, निषेध मिरवणुका निघायच्या. ते सगळं आता हळूहळू बंद होत गेलेलं आहे. आणि ते बंद होत जाणं म्हणजे व्यवस्थेला अधिक ताकद देणं आहे. व्यवस्था इतकी आक्रमक का झाली? ती तुम्हाला आदिम काळात पुन्हा काय घेऊन जाते? तर ही व्यवस्था अशी आहे की आपल्या पायाखालचे गुलाम निष्ठू नयेत, ते गुलामाच्या रूपातच राहावेत म्हणून ती वेगळे वेगळे प्रयोग करते. हा गुलाम शिकला, हा गुलाम शहाणा झाला, या गुलामाचा आर्थिक विकास झाला, या गुलामाचा कृषीविषयक विकास झाला, या गुलामाचा अजून कोणत्या तरी पद्धतीने विकास झाला, जो त्यांनी स्वतःच्या कष्टाने केलेला आहे. हा विकास हेच व्यवस्थेच्या द्वेषाचं कारण ठरतं. ती द्वेष करते. मग त्या नोकऱ्या असोत, त्या आर्थिक लाभाच्या गोष्टी आहोत, अजून काहीतरी असोत, ही वरची व्यवस्था खालच्यांचा द्वेष करायला लागते आणि कोणत्या तरी कुरापती काढून हे अन्याय अत्याचार करायला लागते. आपण प्रत्येकजण आपल्या आपल्या घरात बसून पाहतो, कोणी पाहत पण नाही, कोणी विचार करतात, कोणी विचार पण करत नाही आहे. त्यामुळे ही जी फूट आहे अस्पृश्यांच्या मधली, बीसी ओबीसी मधली, ही वरच्या व्यवस्थेला बळ देते अधिक अन्याय करायला. मग आता हे संपवायचं कसं? यांच्या मागे यांचे नेते पण नाही आहेत. जे अन्याय करणारे पक्ष आहेत, जे हिंदुत्वाचं रक्षण करणारे पक्ष आहेत, जे हिंदुत्वाच्या घोषणा करणारे पक्ष आहेत, तिकडे हे नेते गेलेले आहेत. मग सामान्य माणसाने काय करायचं? सामान्य माणसाने एकच गोष्ट करायला पाहिजे की आता हे विकले जाणारे जे पुढारी आहेत त्यांच्यावर आपण अवलंबून राहता कामा नये. ह्या ज्या चित्रविचित्र घोषणा होतात त्याला बळी पडता कामा नये. मध्यमवर्गीय तुमच्यापासून तुटून गेलेला आहे, तो तुमच्या अन्याय अत्याचारावर मौन पाळतो. पण मध्यमवर्गीयाने एक लक्षात ठेवायला पाहिजे, ही एक व्यवस्थेची चाल असते, तळातून सुरू करायची आणि मग मध्यमवर्ग, मग वरची जात, असं करत करत तिची आक्रमणाची शैली असते. मध्यमवर्गीयाने समजू नये आपण खूप सामाजिक सुरक्षित आहोत, आपण खूप आर्थिक सुरक्षित आहोत, फक्त तुमच्याकडे यायला वेळ लागणार आहे. आणि कनिष्ठ वर्ग आणि मध्यम वर्ग यांच्यातलं अंतर खूप कमी आहे. मी मध्यमवर्गीयांचा द्वेष करत नाही, त्यांच्या विकासाचा द्वेष करत नाही, कुणी पण करू नये. कारण त्यांना कोणी दान दिलेलं नाही, ते लढून कष्ट करूनच पुढे गेलेले आहेत. जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा थोडं मागं वळून पाहायला शिका. व्यवस्थेला एक सुंदर मेसेज जाऊ शकतो. तुम्ही जेव्हा वरवर जाऊ शकता, जात असता, चांगलीच गोष्ट आहे वर जाणं, पण त्याच वेळेला आपल्याला प्रारंभ कुठून होता, कहां से निकले थे हम, एवढा एक प्रश्न मनात ठेवला तरी व्यवस्थेला एक चांगला मेसेज जाऊ शकतो. ह्यांच्यात वर्ग असतील पण सामाजिक ऐक्य मोठं आहे, ह्यांच्यात भेदाभेद असतील आर्थिक, पण त्यांचं सामाजिक बांधिलकीची जबाबदारी त्यांनी मोठ्या प्रमाणात पेललेली आहे, असा पण संदेश जाऊ शकतो. आता ह्या सगळ्या घटना, म्हणजे मी तर 4 दिवसापूर्वी विचार करत होतो या घटनेवर बोलावं, तर बोलण्याच्या अगोदर 2 तास अशी बातमी आली की अशी घटना उत्तर प्रदेशात घडली. हे उत्तर प्रदेश काय आहे? हे उत्तर प्रदेश काय आहे? ती हिंदुत्वाची राजधानी आहे. हे मध्य प्रदेश काय आहे? ती हिंदुत्वाची उपराजधानी आहे. हे गुजरात काय आहे? हे हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. हे कर्नाटक काय होतं? प्रश्न विचारत जा. ह्या घटना प्रामुख्याने इथेच का घडतात आणि त्याची दखल कोणीही घेत नाही.
जर तुम्ही सांगा गेल्या 10 वर्षात प्राईम मिनिस्टर ह्या जाती अन्याय अत्याचारावर किती वेळा बोललेले आहेत. ते एकदाच भावनाप्रधान होऊन मन की बात करून म्हणाले, मला मारा पण त्यांना मारू नका. अरे हे काय उत्तर झालं? व्यवस्थेचं काय करायचं? हे आव्हान करून कणव दाखवून सुटणारा प्रश्न आहे का? इथे धर्मनिरपेक्षतावादी मन कसं तयार करणार? इथे बंधू भगिनी, स्वातंत्र्य, समता, न्याय, सामाजिक न्याय याच्याविषयी बांधिलकी मानणारं मन कसं तयार करणार? ते काय होत नाहीये. दिवसेंदिवस जात नाचवण्याचे प्रयोग चालू आहेत. दिवसेंदिवस जातीच्या मिरवणुका काढण्याचे प्रयोग चालू आहेत. आणि हे आता मोकळं राहिलंच नाही. उच्च जातीचे लोक त्यांच्या हॉटेलला त्यांच्या जातीचं नाव देतात, त्यांच्या मोटारीवर त्यांच्या जातीचं नाव देतात, तसं सिम्बॉल काढतात. ते उच्च आहेत हे ठीक आहे, पण ह्याचा इशारा काय आहे? ह्याचा इशारा खालच्या लोकांना आहे, अरे सावधान, आम्ही उच्च आहोत. अशा एका विलक्षण अवस्थेमध्ये या देशातला 40-50 कोटी अस्पृश्य आणि मागासवर्ग उद्या कसा जगणार आहे याची चिंता मला लागलेली आहे. काय घडायला पाहिजे म्हणजे आपण चिंतामुक्त हो? तुम्ही नुसतंच कायद्यावर सरकारवर विसंबून राहिला तरी काही नाही आहे, कारण सगळ्यात जास्त जात पाळली जाते ती सरकारमध्ये. इथे निवडणुकीची उमेदवारी सुद्धा जात पाहून आणि गब्बरपणा पाहूनच दिली जाते. इथे निवडणुकीला उभा राहणारा उमेदवार कधीतरी आपल्याला आश्वासन देतो का, मी निवडून जाईन आणि जात नसलेला समाज तयार करण्याचा प्रयत्न करेन? कुणी दिले आश्वासन आपल्याला? कुणी घेतल्यात शपथा तशा? त्यामुळं हा केवळ अस्पृश्यांचा प्रश्न नाही आहे, तर हा देशाच्या एकसंधतेचा प्रश्न आहे. कारण पुन्हा बाबासाहेबांच्याकडून आपण हे शिकायला पाहिजे की जर सामाजिक सलोखा नसेल, धार्मिक सलोखा नसेल, आर्थिक सलोखा नसेल, विषमतेचे थडगे उभारले गेले असतील तरच लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकत असतं. आपण इथं निर्लज्ज कसं वागतो? काही जण गाईचं मूत पितात आणि हे माणसावर मुतायला निघालेले आहेत. काही जण गाईचं शेण खातात आणि ह्यांना चपला खाऊन सांगायला निघालेले आहेत. अरे हे कोणतं राज्य आहे? ही कोणती व्यवस्था आहे? इथे मूल्याचं काय झालं? इथे माणुसकीचं काय झालं? इथे मानवतेचं काय झालं? पावसाचा पाणी मोजणाऱ्याने कधीतरी अस्पृश्यांच्या डोळ्यातून गळणाऱ्या पाण्याकडे पण पाहायला पाहिजे. हा देश कोणाचा आहे? या देशाची बांधणी कोण करतं? ह्या देशाचा पाया कोण असतं? हा देश समृद्ध कोण करतं? हा सगळा खालचा वर्ग स्वतःच्या खांद्यावर ओझं घेऊन घेऊन रात्रंदिवस देश घडवत असतो. जो देश घडवतो त्याच्यावर लघवी करतो आपण. जो वेगळा धर्म सांगतो त्याच्यावर लघवी करतो आपण. असा कोणता धर्म आहे की जो माणसाला माणसावर लघवी करायला सांगतो? ते तरी सांगायला पाहिजे. कोणता धर्म आहे असा? असा कोणता देव आहे? अशी कोणती संस्कृती आहे? जातीचा अभिमान बाळगणाऱ्या संघटनाने, माणसाने अशी व्यवस्था करायला सुरुवात केलेली आहे. मला पुन्हा पुन्हा असं धक्कादायक वाटतं की उद्या काय आहे? उद्या काय आहे आणि काय करायला पाहिजे याच्यावर बाबूराव बागुलांनी एक चांगली कविता लिहिलेली आहे. त्या कवितेचा उच्चार त्या विद्यार्थ्यांनी पण केला होता, रोहित वेमुला. त्यांनी त्याच्या डायरीत लिहिलं होतं आत्महत्या करण्यापूर्वी. काय लिहिलं होतं की माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठी धोकादायक दुर्घटना किंवा अपघात कोणता असेल? हा कोण म्हणतो? रोहित म्हणतो त्याच्या डायरीमध्ये. ती डायरी प्रसिद्ध झालेल्या पुस्तक रूपाने. रोहित काय सांगतो स्वतःला? अरे भाऊ, माझ्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी दुर्घटना कोणती असेल? तर ती म्हणजे
मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो. हाथरसमध्ये ज्या स्त्रियांच्यावर अन्याय झाला त्यांनी सुद्धा पोलिसांच्या समोर, समाजासमोर एकच गोष्ट की त्यांच्यावर बलात्कार होतो, मरतात, त्यांची नोंद घेत नाही, त्यांचं पोस्टमार्टम नाही, ते खोटं ठरवतात. त्यावेळेला हताश होऊन त्या पुन्हा पुन्हा पत्रकारांना प्रश्न विचारत होत्या, व्यवस्थेला प्रश्न विचारत होत्या, ए साहब हमारी गलती क्या है, हम पे इतना बड़ा अन्याय क्यों हो रहा है, जुल्म क्यों हो रहा है, हमारी गलती क्या है. आणि व्यवस्थेकडे त्याचं उत्तर नव्हतं. ते खाल मान घालून शांतपणे ऐकायचे. शेवटी त्या पीडित बाईच्या एका नातेवाईक महिलेनेच उत्तर दिलं, हाँ ये गलती है हमारी जो कभी हम दुरुस्त नहीं कर सके. त्याने विचारलं, कोणती गलती. हाँ यही गलती कि हम इस सोसाइटी में पैदा हुए, हम इस जात में पैदा हुए. ते काय सांगत होती, अस्पृश्य म्हणून मी जन्माला आले, हाच माझा सगळ्यात मोठा गुन्हा आहे, म्हणून मला अन्याय अत्याचाराने घेरलाय. पण हा गुन्हा दुरुस्त होत नाहीये. सगळ्या अस्पृश्यांच्या बाबतीत तुम्ही असंच करणार आहात. कोणत्या लोकशाहीला शोभणारी गोष्ट आहे, कोणत्या स्वातंत्र्याला शोभणारी गोष्ट आहे. माणसाला असं वाटतं, अरे माझा गुन्हा काय, कारण व्यवस्थेने ठरवलेल्या, नीच ठरवलेल्या एका जातीत माझा जन्म झालेला आहे आणि कुठे जन्म घ्यावं हे माझ्या हातात नव्हतं. बाबूराव बागुलांची एक कविता आहे, ती कविता मला खूप आवडते, तुम्हाला पण ती आवडेल. त्या कवितेचं नाव आहे ज्याने केली चूक येथे जन्म घेण्याची. त्या कवितेतल्या 4 ओळी मी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्या कवितेतल्या काही ओळी बदलाव्या लागतील, त्या कशा असतील हे पण मी सांगणार आहे. तर बाबूराव बागुल म्हणतात, ज्याने चूक केली इथे जन्म घेण्याची, ज्याने चूक केली इथे जन्म घेण्याची, त्यानेच ती सुधारली पाहिजे. आणि सुधारायची कशी, अशोकापरी भीषण युद्धे करून, अशोकापरी भीषण युद्धे करून, आंबेडकरापरी प्रचंड प्रखर प्रचार करून, अथवा धर्मत्याग करून, मोजेस प्रमाणे देशत्याग करून. यातल्या 2 गोष्टी आपण केलेल्या आहेत. अस्पृश्याने धर्मत्याग केला आणि बहुतेक जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बहुतेक जण आंबेडकरांच्या विचारावर चाललेले आहेत. देशांतर करणं हा काही या परिस्थितीतला इलाज होऊ शकत नाही. तुम्ही देशांतर करू नका. जिथे आहात तिथे आपला आत्मसन्मान, तिथला आपला स्वाभिमान जपण्यासाठी तुम्ही एकसंध राहा. हे त्याच्यावर उत्तर असू शकतं. अशोकापरी भीषण युद्धे करून ते आता शक्य नाही आहे. तर आपल्याला सामाजिक कलह जे आहेत त्याच्याविषयी भूमिका घ्यावी लागेल. हे सामाजिक कलह तुमच्यावर लादले जातात. तुमची इच्छा नसताना तुमच्या दारातून उभे केले जातात. तुमची इच्छा नसताना वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुमच्या आत्मसन्मानाला खलास केलं जातं, तुमच्या स्वाभिमानाला केलं जातं आणि तुमची अवस्था प्राण्यापेक्षा हीन आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न म्हणजे ही सगळी अन्याय अत्याचाराची उदाहरणं आहेत. ती समजून घ्या. एकामेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. ह्या सगळ्या घटनांचा मी निषेध करतो एवढी एक ओळ तर तुम्ही परस्परांमध्ये चालवा. ती चालताना अजून मला दिसत नाही. ती चालवायला पाहिजे. नका कुठल्या संघटनेकडे जाऊ. तुम्ही तुमच्या ग्रुपवर तरी म्हणाल की नाही हे निषेधार्ह आहे, याचा मी निषेध करतो, न्याय मिळाला पाहिजे, एवढ्या तुमच्या ग्रुपवर तरी करा. कारण असे विषय मी खूप सोशल मीडियावर पाहतो. माझ्याकडे जो आहे त्याच्यावर लोक काय काय पद्धतीने त्याचा वापर करतात. मी त्याला विरोध करत नाही. तुमच्या गाडीविषयी करा, तुमच्या बॉडीविषयी करा, तुमच्या बायगेविषयी करा. अरे पण माणसाच्या मूल्यांविषयी, माणसाच्या अस्तित्वाविषयी सुद्धा या सोशल मीडियाचा वापर आपण करायला पाहिजे.
एवढं सांगतो.